अभिजित दिपके आपसोबत जोडले होते का? तर हो. आपची विचारसरणी किंवा आपची कामाची जी पद्धत आहे ती त्यांना पटत होती का? तर हो. आप पक्ष भाजपसमोर कमजोर झालाय का? तर हो. मग आता ही दिपकेंच्या मागे आपच आहे का? तर याचं मात्र ठोस उत्तर देता येणार नाही, कारण तसे कोणतेच पुरावे हे अजून समोर आलेले नाहीयेत. त्यामुळे आम आदमी पक्ष आणि अभिजित दिपके यांचं कनेक्शन आपण जोडू शकतो, कारण ते वास्तवात घडलेलं सुद्धा आहे, त्यांनी एकत्र काम केलेलं आहे. पण आता सुद्धा ते त्याच दृष्टीने काम करतायत का, हे मात्र दिपकेंनी फेटाळून लावलेलं आहे. आम आदमी पक्षाची सत्ता ही दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात होती. त्यातलं दिल्ली हे हातून गेलेलं आहे आणि आता पंजाब विधानसभांच्या निवडणुका सुद्धा अवघ्या 7 ते 8 महिन्यांवर आलेल्या आहेत. पक्ष थेट भिडला तर नेत्यांच्या फोडाफोडीचं राजकारण आणि तपास यंत्रणांच्या कारवाया कशा निवडणुकांच्याच तोंडावर येतात हे आम आदमी पक्षानं चांगलंच भोगून पाहिलेलं आहे. अशात वातावरण निर्मितीसाठी हा थर्ड पार्टी सपोर्ट उभा केला जात आहे का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अभिजित दिपके यांची मुंबई तकने मुलाखत घेतलेली आहे, तीही तुम्हाला मुंबई तकच्या YouTube चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येतील.